नमस्कार. जिजाऊ कोचिंग क्लासमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नवीन धडा सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे विद्युत धारेचे परिणाम. विद्युत ऊर्जा आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विद्युत ऊर्जेचा वापर होत असतो. ट्यूबलाईट लावायची आहे, फॅन लावायचा आहे, फ्रीज, टीव्ही अशा भरपूर उपकरणांमध्ये आपल्याला विद्युत धारेचा वापर होत असतो. मग आता हे विद्युत धारा किंवा विद्युत शक्ती मोजायचं सूत्र नेमकं काय? तर विद्युत शक्ती मोजायचं जे सूत्र आहे ते म्हणजे काय? लागलेली ऊर्जा किंवा आहे ती ऊर्जा छेद लागलेला वेळ. आता ह्या सूत्राचा वापर करून पुढे आपल्याला गणित सोडवायची आहेत. तसेच कोणताही विद्युत परिपथ असून द्या, मागच्या वर्षी आपल्याला विद्युत परिपथ आपण शिकलेलो आहोत. मग विद्युत परिपथ ह्या अशा प्रकारे असतो. मग ह्या विद्युत परिपथातून ज्या वेळेस विद्युत धारा प्रवाहित होते त्यावेळेस उष्णता निर्माण होत असते आणि ही निर्माण झालेली उष्णता जी असते यालाच विद्युत धारेचे औष्णिक परिणाम असे म्हटले जाते.